या संप्रदायातल्या लोकांनी कोणतेही कपडे घाला, नाही तर घालूच नका, पण कोणतेही कपडे घातलेले न घातलेले फोटो लोकांपर्यंत दाखवू नका, इतकं जपा. कारण लोक आपल्या पाया पडतील. एक जण म्हणला, महाराज गोव्याला जाऊ नये का, व्यक्ती स्वातंत्र्य. माझ्या भाषेत सांगू का, भोंगळा जाय. कोण नाही म्हणतो तुला, जाय ना. काहडे तू बटन दाबू नको, व्हायरल करू नको, लोक तुझ्या पाया पडते तर नालाय का. लोकांच्या गोळ्या संपल्यात का तुझ्या पाया पडायला. आपण आपल्या संप्रदायाची मर्यादा सांभाळावी. महाराज एका प्रांतीय राजाची पत्नी आहे, सोन्याची अंबारी बसायला आहे तिला. तिचा हत्ती चलत असताना हे तुम्ही हे टाकल्यात का चटाया, अशा चटाया तिच्या हत्तीला होत्या टाकलेल्या. त्या चटायावर हत्ती चलत होता. किती श्रीमंत असेल कल्पना करा. पण वृंदावन मध्ये गेल्याच्या नंतर पुजाऱ्यानं सांगितलं, मा साहिबा, रानी साहिबा, रानी सरकार, ये पोशाक में अंदर नहीं जा सकते. जी 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 दुःखाची निवृत्ती सांगतोय. आता पोशाख घालायचा कोणता. प्रधान हिंदू होता, नशीब इतकं गोड होतं, तिचं प्रधान हिंदू होता. ती जरी मुस्लिम असेल तरी तिचा प्रधान मात्र हिंदू होता. राणी साहिबा, उपाय पर्याय आहे. आपण या प्रांताच्या काही अंतरावर एक प्रांत आहे, तो मेवाड प्रांत, आणि त्या प्रांतामध्ये एक साध्वी राहते. ती एका राजाची कन्या आहे. तिच्या वडिलांकडे 12,000 एकर जमीन आहे. 12,000 एकर जमीन. पण ती पदर घेऊन घागरा घालीत होती. 50,000च नवऱ्याला पगार. तरी कोणते कोणते कपडे घालायली रामकृष्ण हरी. बापरे, फक्त 50,000 पगार. या देशात असे काही श्रीमंत लोक आहेत की त्या श्रीमंत लोकांची बुट उचलायची सुद्धा लायकी गिरगावकराची नाही. इतके श्रीमंत लोक आहेत, पण ते आचरणानं नियमानं वागतात. नियमानं. आता काही काही पैशाचा चिखुल करीत असतील, ते जन्मालाच भडवे त्याच्या करता आले तर आपला सनातन भ्रष्ट करण्यासाठी. विठाला विठाला इंद्रियाशी नाही आणि मुखात रामकृष्ण हरी. गिरगावकर कीर्तन करतोय, रामकृष्ण हरी मुखात आहे, पण इंद्रियाला नियम जर नसेल तर गिरगावचा बाळू पीराला कापायच्या लायकीचा, मसुबाला कापायच्या लायकीचा. इंद्रियाला काही आपण ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो त्या संप्रदायाचे नियम पाळायला पाहिजे. नियम पाळायला पाहिजे. चला, नाही जमणार या पोशाखावर. प्रधानजीने सांगितलं, मेवाड प्रांतातली साध्वी मीराबाई यांचा पोशाख या बाजारात विकत मिळतोय. तिला काय पैशाला कमी होती. 5-25 पोशाख घेतले बुवा नामदेव. 5-25 पोशाख घेतले. पुजाऱ्यानं सांगितलं, यमुनामाईचं स्नान करावं लागेल. पहिले वस्त्र तिच्या सोडा. वस्त्राचीच बाथरूम तयार केली. काय कमी असेल तिला. वस्त्राची बाथरूम तयार केली. पाण्यामध्ये मध्ये स्नान केलं, ते कपडे सोडून दिले आणि मीराबाईचा पोशाख घातला. बाहेर आल्यावर सांगितलं, तुळशीची कंठी गळ्यात लागल. बाई कोणाची होती. मुसलमानाची. दुःखाची निवृत्ती सांगते. बाई कोणाची. मुसलमानाची. मग मुसलमानाची बाई द्वारकेत गेल्यावर जर तुळशीची माळ घातली असेल तर आपल्या बायकायला लाज वाटायला पाहिजे. दारात तुळस असावा ना. ज्या दारात तुळस नाही ते मशाने. स्मशाने. स्मशाने. आणि मशानातून वापस आलं की आंघोळ करावं लागते. कोणती आंघोळ. मंगल नाही, सचेल. सचेल स्नान करावं लागतं मशानातून आल्यावर. सचेल. बुटा सगट, चपला सगट, आंघोळ केलेलं टोपलं बकीट पालथं घालावं लागतंय. स्वतःचे कपडे पिळायचे, वळणीवर फेकायचे आणि अंग पुसायचं वस्त्र तिकून फेकायचं आणि हातात झेलायचं, मग उडाळायचं. याला म्हणायचं सचेल स्नान. मग ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही
म्हणायचं मसन वाटेतून आलो तर आंघोळ करा. ज्याच्या दारात तुळस नाही त्याचं दार मसन. या पवित्र सनातनी कारकिर्दीमध्ये एकादशी जर 24 आणि 5 परवान्या सोडलेल्या म्हणजे 29 उपवास दिले तर प्रत्येक दिवशी कन्याकुमारीचा नैवेद्य करा. त्याच्यावर तुळशीचं पान टेकल्याशिवाय देव घेत नाही. हा आपल्या वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा, शिवपुराणाचा, सगळ्यांचा 18 पुराणांचा दाखला आहे. नैवम गिरगावकर लिखितम. हे गिरगावच्या बाळूचं वाक्य होईन गिरसुनी त्या कंठवाशी गुरुवरे नथुराम बाबा म्हणायचे कोटीची नोट आहे, कोटीची नोट. कीर्तनकार नीट रस्त्यानं चाललाय त्याचं हे संदर्भ असतो. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे, महाराज म्हणतात मी त्याच्या घरचा फडा होईल, त्याच्या घरचा झाडू होईल. केरसुनी हा शुद्ध शब्द आहे, जुनाट शब्द आहे. केरसुनी मी त्याच्या घरचा फडा होईल, झाडू होईल. काय महत्व आहे तुळशीचं. त्या तुळशीची कंठी यमुना मैयेच्या पात्रामध्ये त्या तीर्थामध्ये बुडवली आणि मोठ्या उदात्त अंतकरणाने, भावयुक्त अंतकरणाने गळ्यामध्ये तुळशीची कंठी घातली. निरोप आला. राणी साहेबा मुघलांचं पत्र आलेलं आहे. तुम्ही सनातनी पोशाख घातलाय, तुळशीची कंठी घातली, तुम्हाला तुमचे मालक सोड चिठ्ठी देणार आहेत. सोड चिठ्ठी म्हणजे तुम्हाला सोडून देणार आहेत. जी देखेंगे बाद में क्या है तो. आणि चालत चालत वृंदावनातल्या मालकाच्या मंदिरासमोर ती मुघलांची राणी पोहोचली. पाहिलं त्या देवाला, बघितलं. सगळी तुमच्या माझ्यासारखी गंध लावणाऱ्याच्या कुळातली 5 मिनिटं, 2 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, तासभर त्याच्याकडे बघत बघत बसली आणि निघून गेली. एकाच जाग्यावर 2-4 दिवस बसली तर उठलीच नाही. सारखी बघत होती, सारखी. डोळे असे मोठी अशी सुजून डोळी आली, जांबासारखी, लिंबासारखी, पेरूसारखी अशी डोळे खोबणीच्या बाहेर आली. लालबुंद डोळे झाली, नुसती पाहत होती त्याच्यात. आता शेवटचं पत्र आलंय. राणी साहिबा बेगम सुनी, आपल्याला सोडून दिले मालकानं, काय खाताल? मैं तो जोगन बन के रहूंगी. जोगन, जोगन या शब्दाचा अर्थ भिकारी. कोणी जर काही दिलं, पुजाऱ्यानं नैवेद्य दिला तर त्याच्यातला नैवेद्याचा तुकडा खायची आणि पुन्हा तिथंच येऊन त्याच्याकडे बघत राहायची. एक दिवस ठरविलं, देवा, हे देवा, अरे मी प्रांतीय राजाची पत्नी होते रे. हे देवा, मी प्रांतीय राजाची पत्नी होते, पण तुमच्या हिंदूच्या कुळातला प्रधान त्यानं मला सांगितलं तू आपलंसं करतोस रे देवा. देवा, तुझ्या मुखात फार मोठी ताकद आहे असं मला त्याच्याकडनं कळालं रे देवा. संत शिरोमणी नामदेवरायांकडनं कळालं, त्याच्या मुखात फार मोठी ताकद आहे. 1800 पूर्वीचा काळ आहे. या मुघलांच्या राणीचा काळ 1800 पूर्वींचा काळ आहे. मला तुझी प्रसन्नतेची महती माहीत झाली रे देवा. देवा, मी तुला पाहिलं रे. प्रपंचातल्या सगळ्या लोकांनी मला सोडून दिले. माझ्या कुळातल्या, माझ्या जातीतल्या, माझ्या धर्मातल्या सगळ्या लोकांनी माझा तिरस्कार केलाय, माझा निषेध केलाय. देवा, मी धड मुसलमानाची राहिली नाही, मी धड हिंदूची राहिली नाही. देवा, मला वाऱ्यावर सोडशील प्रभू, मला वाऱ्यावर सोडशील. खळा खळा तिच्या डोळ्यातले अश्रू पडत होते. एक सांगू का सज्जनांनो, दुःख जर सांगायचं असेल तर 18 लोकांना सांगा, आणि त्याच्यानंतर दुःख सांगायचं असेल तर पंढरपुरातल्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला. देवा सांगो सुख दुःख देवानी
का सांगू सुख दुःख आणि निवारण करण्याची ताकद त्याच्यात. ही मधली जी तुमच्या माझ्यासारखी चालू आहेत का, माणसानं हत्तीसारखी भूमिका धरली पाहिजे. हत्तीसारखी. हत्तीला हजारो कुत्रे भुकत आहेत, पण ते त्याच्याकडे पाहतच नाही. ते त्याच्या वजनात, ते त्याच्या महिमेत चालत असते. भुंकोनिया श्वान लागे हत्ती पाठी. वाव वाव करते कुत्रे, पण डसत नाही. त्याला माहिती डसलं की आपण बोचरे होतो, म्हणून कुत्रे हत्तीला डसतच नाहीत. डसत नाहीत, नुसते भुकत राहते. तसं तुमच्या माझ्यासारखी कुत्रे भुकत राहतील, आपलं दुःख निवारण करत नाहीत, वाढवू शकत नाही. तो आपल्या प्रार्थनाचा प्रारब्धाचा विषय. म्हणून यांच्या नादीच लागायचं नाही. आपण नादी फक्त 8 लोकांच्या लागायचं की ज्यांना विश्वाच्या मालकाला प्रसिद्धीस आणले. आमुचिया भावे तुझं देव पण किळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. देवाला विश्वात अस्तित्व निर्माण करून देणारी ही संत आहेत. त्यांना दुःख सांगा. विटेवरच्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला दुःख सांगा. अंतकरण भरून येऊ द्या. कधी रडा त्यांच्या मंदिरामध्ये, आपटा तिथं डोकं, सांगा आपल्या व्यथा. ऐकेल तो जगाचा बाप. तितकी करुणा तुमच्या अंतकरणात, भाव, ती श्रद्धा तुमच्या अंतकरणात ठेवा. तो निश्चित तुमचं दुःख ऐकेल. आपल्या अभ्यासाचे चोचले सांगू नका. स्वयंघोषित मी वारकरी भूषण आहे असं म्हणू नका. स्वयंघोषित मला गाथा पाठ आहे, मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मला ग्रंथ पाठ आहेत, मला भागवत पाठ आहे, मला रामायण पाठ आहे, मला शिवपुराण पाठ आहे सांगू नको सुंबळ्या. तुला माणूस केलंय, बुद्धीचं मेमरी कार्ड दिलं, मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चितानंद पदवी घेणे, म्हणून तुला ज्ञानेश्वरी वाचता येते. तुला जर बोकड्या केलं असतं तर धुरड्याच्या दिवशी कापलं असतं. तुला कोंबडं केलं असतं तर मुसलमानानं एकादशीला कापलं असतं. आपल्या गंध लावणाऱ्यानं सुद्धा, त्याला काय नाव ठेवायचं, गंध लावणाऱ्यानं सुद्धा एकादशीच्या दिवशी कापलं असतं. इतके नालायक आहेत आपल्यात पण गंध लावणारे हरामखोर. आणि याला बी टाळ्याच वाजवायले. हाही तुमच्या पांचटपणाचा कळत झाला. विठाला विठाला. कल्पना करा. म्हणून हे त्याच्यापाशी सांगायचं नाही. मी वारी करतो, मी एकादशी धरतो, मी सोमवार धरतो, मी आमका आमक व्रत करतोय, सांगूच नको. त्याच्यापाशी दिन होऊन जाय, दिन होऊन जाय. आणि तू दिन झाला की मग तुझा सोयरा होतोय. तो दिनाचा सोयरा पांडुरंग. महाराज उदात्त अंतकरणे श्रद्धेनं भावयुक्तांत करणारी ढसा 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 रडू लागली. देवा, मी ना हिंदूच्या परंपरेतली ना मुस्लिमाच्या परंपरेतली. ईदच नास्ती परण लभ्यते. मी इकडची नाही तिकडची नाही, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात. हो या अपघात शरीराशी. हे देवा, मी धर मुसलमानाच्या कुळावर एक हात ठेवला, एक हिंदूच्या कुळावर हात ठेवला, शरीर दरीत पडून गेलं. देवा, अपघात झाला या शरीराला, कोण सांभाळेल. प्रसन्नपणाने पाषाणाच्या मूर्तीने डोळे उघडले आणि आतनं कोमलसा आवाज आला. तिचं नाव होतं चांद बीबी. तिचं नाव आहे चांद बीबी. ए चांद बीबी, काही दिक्कत नाही, काही काळजी करू नकोस. देवाल का हिंदी येत नाही का? आमच्यासारख्या रेड्याला बोलता येते तर मग त्याला येत नसेल का? मेमरी कार्ड तर त्यानं दिलंय. त्याला कोणत्या भाषा येत नसत्याल, आणि त्या भाषेत त्यानं बोलायला सुरुवात केली. काय काळजी नाही, जगानं सोडून देऊ दे मी तुला आहे, जगानं सोडून देऊ दे मी तुला आहे. देवा, काय परवा होईल रे या शरीराची. आमच्या मुस्लिम समाजामध्ये माणूस गेल्याच्या नंतर त्याचं थडगं बांधल्या जातंय. तुमच्या हिंदूच्या कुळामध्ये त्याची समाधी बांधल्या जाती. माझं थडगही होणार नाही, समाधी होणार नाही. काळजी करू नकोस, या दोघांपेक्षा वेगळं होईल. देवाच्या मुखात किती ताकद आहे. अरे मुसलमानामध्ये थडगं बांधित असतील, हिंदूमध्ये समाधी बांधित असतील, पण मुसलमानापैकी हिंदूपैकी दोघांच्या वेगळं होईल आणि चंद्र सूर्य तोपर्यंत राहील. सोपा मुद्दा सांगू का? तो मचाव घेत नाही, माझ्यावर घेतो. गिरगावचा बाळू जर मेला तर त्याचं पोरग त्याची समाधी करील. करू नको सांगणार आहे मी आधीच, करू नको सांगणार आहे. पण आधा कदा काही लोकांचं ऐकून त्याने एखाद्या शेतात समाधी केली आणि ते शेत जर त्याच्या नातवानं इकलं
तर ते माणूस समाधीत होतो का माझी? खांदून वड्याला दगड टाकीन. खांदून कुठं दगड टाकीन? वड्याला. कारण इतक्या महागाईची जमीन घेतली होती, रिकाम आहे का बाळू महाराजाची समाधीत व्हायला आणि खळवर जागा गुतवायला? नाही नाही नाही. महाराज मुसलमानाची बाई चंद्र सूर्य येतोपर्यंत तिची तिथे समाधी राहणार. भगवंताच्या दर्शनाकरता तिनं तिचा प्राण सोडला आणि विश्वाच्या मालकानं पुजाऱ्याला साक्षात्कार द्यायला हिची समाधी. 2 समाधीचं महत्व आहे. 2 समाधीचं. पंढरपूरला वेशेच्या मुलीची समाधी उजव्या हाताला, कानोपात्रेची. पंढरपूरला वेशेच्या मुलीची समाधी उजव्या हाताला आणि वृंदावन मध्ये मुसलमान राणीची समाधी पायाच्या पुढं. मृत्यूपत्रात तिनं लिहिलत, प्रभू तुम्ही माझा असं नाविन्य करणार, पण जीवनभर जन्मभर माझ्या समाधीवर वारकऱ्यांची पाय लागावी, माझ्या समाधीवर कापड्यांची पाय पडावी. कापडी आणि वारकरी यांचे पाय पडावा, तुझ्या भक्तांचे पाय पडावा. महाराज चंद्र सूर्य येतोपर्यंत तिथली समाधी कोणी हलू शकत नाही. आपल्यातली मोठी महाराजीन झाली असती तर कोणीतरी एका कोपऱ्यात बसली असती, कोणीतरी एखाद्या कोपऱ्यात बसली असती. मुसलमानातली मोठी झाली असती तर ताजमहालात बसली असती, अजून एखादा ताजमहल झाला असता. मुसलमानातली झाली असती तर कोणीतरी एखाद्या महालात बसली असती. आपल्यातली झाली असती तर कोणीतरी एखाद्या कोपऱ्यात समाधी झाली असती. दोघांची न होता द्वारकेतल्या मालकाची झाली, गोविंदाची झाली. म्हणून चंद्र सूर्य येतोपर्यंत तिची समाधी तोडून, कारण त्याच्या दर्शनाकरता जाणारी, अहंकाराचा चुरा करून जाणारी माणसं प्रसन्नपणाने तिला स्पर्श करतात. किती मोठी ताकद आहे. याच्या पलीकडचं सुख घेता कुठून? आणि हे सुख जर तिला कुठून प्राप्त झालं असेल तर ते पहिल्या कडव्यातून. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची काय प्रताप आहे त्याच्या मुखाचा. या देशातल्या यवनांच्या राणीनं जर प्रसन्नपणानं पाहिलं तर तिला सुख प्राप्त होते. गंध लावणाऱ्याच्या डोळ्यात काय बिबे गेलेत का? दाबणं गेलेत का गरम? आपण का नाही पाहायचं त्याच्याकडे प्रसन्नपणानं? आपला का उद्धार करणार नाही? आपण तिनं जसं पाहिलं तसं पाहावं लागेल. पाहता पाहणे दुःखाची निवृत्ती. कायमचं दुःख गेलं, कायमचं. महाराज तिला सोडणारा नवरा स्वतःला लय मोठा म्हणत असेल, कोण्या कोपऱ्यात दाबलाय अजून पता नाही. मला तर त्याचा इतिहासच माहित नाही, ते कुठं दाबलाय आणि कुठं काय झालंय त्याचं. पण जिला गर्वानं सोडून दिलंय, जगाच्या बापानं तिला पोटात घेतलंय. आपल्या काही काही लोकांनी शानपणा केला, इथलं इथं काढून टाकायचं. द्वारकेतले मालक म्हणले मुंडक्यात दगड टाकीन, जरा हिशोबात राह.
कारण त्याने एकदा आपलं म्हणलं की काम संपलं. अंगीकार ज्यांचा निंदे तेही तेने वंदे केली. हे रूपातली ताकद आहे. एवढं प्रसन्न मुख आहे, एवढं प्रसन्न मुख आहे की ते मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातं. भगवान विष्णू परमात्म्याच्या मुखात ताकद आहे. 7व्या अवतारामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र असं वनातून चालत होते. 14 वर्षे 29 दिवसाचा काल होता. तसा 14 वर्षाची गणना रामायणात सांगितली, पण 29 दिवस शिल्लक लागले. त्याच्यामध्ये काही वापस येताना 1 दिवस जटायू करता गेला, वापस येताना 1 दिवस केवटा करता गेला, असे काही शिल्लक दिवस वाढले. असे 29 दिवस झाले. 14 वर्षे 29 दिवस वनात आहे. कोणाच्या गावात गेलाच नाही, जंगलात. जंगलातून फिरत असताना एका ऋषीनं पाहिलं. ऋषी नाही, ऋषी. ऋषी म्हणजे अस्वलीन, ऋष. एका अस्वलनीच्या कन्येनं एका अस्वलाच्या मुलीनं पाहिलं. आता अस्वल कसं दिसतंय तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही कधी कधी सुनाला पण अस्वलीन म्हणतात. म्हणजे ह्या इतक्या माझ्याही पुढच्या अभ्यास आता. नातीने एखादी खोडी केली की काय अस्वलाच्या रंगाची आहेस बाई, म्हणजे ह्या याईनं कितीच ग्रंथ वाचलेत असं मला पण वाटतंय. ह्याच्याकडेच शिकायला जावं का काय. इतक्या अभ्यासू येतात आपल्या महाराष्ट्रातल्या बायका. काय काय कोणाला कशाची उपमा देताल काहीच माहित नाही. अस्वलीन म्हणजे अंगावर केस आहेत, हाताला नख येत. आणि अस्वलीन जर पाहिली, अस्वल आणि अस्वलीन पाहिली तर माणसाला भीती उत्पन्न होते. जशी वाघाला, सिंहाला, लांडग्याला अस्वलीला पाहिलं की भीती वाटते. हिंस्र श्वापदामध्ये ती मोडते. आणि तिनं प्रभूला पाहिलं. रामचंद्र चालत होते आणि देवाचा चेहरा बघत होती. काय तिला प्रसन्नता वाटली काय माहिती. प्रभूकडे जोपर्यंत दिसतील तोपर्यंत त्यांना पाहत होती. दिसणं बंद झालं की डोळे बंद करून टाकले. आईने विचारलं, अंध झालीस? हो. कशानं झालीस? मुद्दाम झाले. का डोळे झाकलेस? मी असं सुंदर रूप पाहिलं की त्याच्यानंतर मला जगातलं काहीच पाहायचं नाही, मला काही बघायचं नाही, काही बघायचं नाही. पण आईने सांगितलं, ठीक आहे नको बघूस, डोळे उघडू नकोस. पण कोण पाहिलं नाव माहित नाही, गावही माहित नाही, कुळही माहित नाही. मग काय पाहिलं? मानवी शरीर होतं, मानवी शरीर होतं. आणि ते मानवी शरीर इतकं तेजपुंज होतं की तेज वर्णन करत असताना उपमा कोणाची द्यावी कळत नाही. सूर्याची उपमा कमी पडते तेजाच्या बाबतीत. तुझी 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 निडळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास वदनास कमल नयन हास वदनास चेहऱ्याचा विचार करायचा. कोट्यावधी सूर्य, कोट्यावधी चंद्र, त्याच्या पुढे गौण आहेत. गौण 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 असा चेहरा आहे.
आणि तो पाहिल्याच्या नंतर त्या गोविंदाचा चेहरा पाहिल्यावर दुःख जात. रामचंद्रांचं मुख पाहिलं. घरातल्या लोकांनी फारसं विनवलं पण डोळे उघडीच नाही. हुशार होती ती. तिनं फार सुंदर रूप पाहिलं. तिनं मालिका पाहिल्या नाही टीव्हीतल्या. एक सांगू का तुम्हाला, जर तुम्हाला देवाला पाहायला जायचा कंटाळा आला असेल तर बायकोनं प्रसन्नपणानं नवऱ्याचं मुख पाहत जा, तरी तुमचा उद्धार होईल. मुलानं प्रसन्नपणानं आई वडिलांचे पाय पाहत जा, तरी तुमचा उद्धार होईल. तुमचं काय होतं माहितीये का, सर्दी झाल्यावर डॉक्टरकडे जाऊन गोळ्या घेता आणि संध्याकाळी चिंचा खाता. तुमचं पथ्य चुलीत जाते. बऱ्याच बायका देवाला दर्शनाला जाते तर नवऱ्याच्या पाया पडत नाहीत. त्याच्यामुळे हिचा उद्धार नाही. हिला चंद्रभागेत पुरलं तरी तिला मोक्ष नाही. नवऱ्याच्या पाया पडत नाही तू. बरेच उचले आमच्या थैल्या उचली ते महाराजाच्या. मी आमक्या महाराजासोबत राहतो. कोणताच महाराज तू कल्याण करणार नाही सोबळ्या. तू जर मायबापाचं दर्शन घेत असशील तर तो महाराज कल्याण करील. आणि मायबापाच्या विरोधातल्याचं कल्याण करायला भारतातल्या कोण्याच महाराजाला परमिशन नाही. आणि तो मनानं म्हणत असेल मला परमेश्वर येतो, एक नंबरचा मूर्ख आहे. विठाला विठाला. कारण देहूतले मालक नमोतया माता पित्याचे पालन सत्यवदे. खरं बोलणारा आणि आई वडिलाचं पालन करणाऱ्याच्या तुकोबाराय पाया पडतात. गिरगावचा बाळा कोणा झाडाचा पाला आहे? आई माय बापा केवळ गाती, माय बाप केवळ गाती. सकल तीर्थाचे धुरे जे का जाण माता पितरे. महाराजाला कुठल्याही ताकद नाही त्याला मोठं करायची. याच्या पलीकडे सांगू का? या बाबाजी. विठाला 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 आई वडिलाच्या विरोधात वागणाऱ्या कोण्याही नालायकाचा उद्धार करायची ताकद भारतातल्या महाराजात नाही. याच्या पलीकडे सांगू का? मृदंगाचार्य, कीर्तनकार आणि कीर्तनातला गायक जर मायबापाचं दर्शन घेत नसेल आणि त्याला तुम्ही पाकिट देत असाल तर तुम्हाला पण नरक. मग आम्हा तिघायला कोण्या नरकात टाकावं? ते यम स्वतंत्र नरकाचं कुंड तयार करील. आहे त्या नरकात टाकायच्या लायकीचे आम्ही नाहीत. कोण? जे मायबापाचं दर्शन घेत नाहीत भडवे ते. मायबाप कीर्तनात सांगून कोणाला विरडीता येतो? नाटकातली लोक सुद्धा आई वडिलाविषयी रडवतील. आई वडिलाविषयी सिनेमा पाहिली मी 2-3 मराठी. ड्रायव्हरच्या मोबाईलवर त्यांनी मला दाखिला. आता आपल्याकडे तर मोबाईल नाही तसा. पैसे आहेत बाबाजी माझ्याकडे. मी सोन्याचा घेईल असे पैसे आहेत. दिले मला. शेतीत भरपूर प्रचंड उत्पन्न होते. काय नाही, मी अर्धा किलोचा घेईन मोबाईल सोन्याचा. महागे वाटतं सोनं सध्या. तेवढा घेईन. पण आता कशाला म्हातारपणी गाऊन घालू? आता याच्यावर मरायचं आपल्याला नको त्याच्यापेक्षा. तर ते मोबाईलवर पाहिलं तर एका सिनेमामध्ये आईचं पार्ट आणि तिची सेवा करणाऱ्याचं पार्ट बाबाजी इतकं गोड दाखवलं ते नाटक. तर मला सुद्धा रडू आलं.
पण नंतर कळालं ही नाटकातली माय त्याची नव्हती, नाटकातलं पोरग तिचं नव्हतं. मग नाटकातलं मायबापाविषयीचं प्रेम पाहिलं तर बाळ्या रडतोय. तो ओरिजिनल प्रेमाचा काय अधिकार असेल महाराज, काय मोठा झरा असेल, तो किती मोठं पुण्य असेल. आपल्या आई वडिलाविषयी श्रद्धा ठेवा, आपल्या पतीविषयी श्रद्धा ठेवा. सती तर जाऊच नका, पण सती निघू नका. सती जाऊ नका, कायद्यानं सतीची पद्धत बंद केली, पण सती पण निघू नका. सोपवर्म पाहत जा, देव तुमचंच कल्याण करेल. आई वडिलाचं ऐकलं नाही, काय डोळे नाही उघडणार आई. बाबा नाही डोळे उघडणार. का ग का बाबा, तुमच्या पिंडाचा माझा जन्म आहे. आई तुम्हाला 9 महिने पोटात ठेवलंस ग. तुम्हा दोघांचा पुरुषार्थ, तुमच्या दोघांचा भक्ती पुरुषार्थ मला लाभलाय. आणि मी इतकी पुण्यवान आहे, मी जगातलं एक सौंदर्य पाहिले. तो जगाचा बाप पाहला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. रूप सावळे सुकुमार खानी कुंडल मकराकार. अगणित लावण्य तेज पुंजाळती रत्नकिळ फाकती प्रभा कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मजलावी लावे. सुकुमार देव पाहिला. तयाशी देखलियाची पुरे, तयाशी देखलियाची पुरे, देखा देखी देखणीची सरे. क्या बात. आई आईसी दृष्टीचे नियत्वा गत्वा दृष्टिक्षेपानाशया भास्करो तेजो येत दिनपती निशापती व्याप्तीर चक्षुर्भिताम प्राबल्या. आपण पाहून पाहून कोण्या डोळ्यानं पाहतो या हाडामासाच्या. महाराज एक डोळा चंद्राचा आणि एक डोळा सूर्याचा केला. काय किती पाहत राहा, किती पाहत राहा. यगा कालो भयं वृद्धास्त देवाच्या. काय म्हणले तुम्ही? तयाशी देखलियाची पुरे, आता देखे देखणीची सरे. त्याच्यानंतर पुन्हा पाहणंच राहिलं नाही. काही पाहणंच राहिलं नाही. आपलं काम कसं आहे, शेळ्यावानी. ह्या झाडाचा पाला खाल्ला की नरम लागला, त्या फाडा झाडाचा पाला खाल्ला की चविष्ट लागला. शेपुड्याला अक्कल नाही, त्या तुळशी पण हाणत्यात. आपलं शेळीच्या तोंडासारखे आपले डोळे झाले. काही पाय, काही पाय. मोबाईलवर रामायण पाहिलं की लगेच 5 मिनिटाला घाणेरडे चित्र पाहतो. त्याच्यामुळं डोळ्यावर इतका मोठा पडदा आलाय की आपल्या भारत देशात त्या डोळ्याचं ऑपरेशनच होत नाही, आणि दुसऱ्या देशात संस्कृती नाही. त्याच्यामुळं तुझ्या डोळ्यात काही गुणच येणार नाही. त्याच्याकरता चांगलं पहा. तिनं जगाचा बाप पाहला. महाराज प्राण्याच्या कुळातली, पशुच्या कुळातली. आई वडिलांना सांगितलं, माफ करा, मी तुमच्या पुण्याईनं जगाचा बाप पाहला, किंवा जगातलं सुंदर पाहिलं. तिला माहित नाही देव आहे म्हणून. आणि त्या रूपाचं चिंतन करीत करीत ती मृत्यू पावली. वासना होती तिच्या अंतःकरणामध्ये. मी त्याला वरावं, मला तो भेटावा, मला तो भेटावा. वासनेच्या संगे जन्मे घेणे. महाराज तिच्या अंतःकरणात वासना आहे, हा मला भेटावा. पण दुःख एका गोष्टीचं होतं, तो मानवी होता आणि ही पशु होती. बाबाजी पशुला कसं भेटल? आता माणसं, आता काळ बदललाय 4-5 वर्षात. नाही तर मागच्या 20 वर्षापूर्वी एक मुलगा 25-25 पोरी पाहत होता. लाजच सोडून दिली ती हो. तर 35 वर्षाला काळ बदलतोय. आता पोरायच्या बापायला फिरत बघावं लागायले. आमच्या बाब्याला कहाबबी भेटल, आमच्या बाब्याला कहाबबी भेटल. इतकी परेशानी. कारण मधल्या काळामध्ये 35 वर्ष इतका सूड घेतला पोरायनं, इतका सूड घेतला. 25-25 मुली बघायच्या. हिला नापास, तिला नापास, तिला नापास, तिला नापास, तिला नापास. आता काहीच नाही. काळ बदलत असतो. काळ कोणाच्या बापाची जहागिरी नाही सज्जनानं, मर्यादा ठेवली पाहिजे. एक माहिती आहे का तुम्हाला? बाबाजी आपल्या लहानपणी मालक गड्याला तुडीत होते. काम करणाऱ्या गड्याला उशिरा जर उठला ना, तो झोपीत तुडीत होते. झोपीत तुडीत होते. आता गड्याला बोलता येईन, बायकोपेक्षा गड्याला जीव लावा लागायला. बायकोपेक्षा जीव. बायकोला राग आला तर 2-4 दिवस माहेरात जाईल, आणि असलं हिशोबात माहेर तर जाईल. हिशोबाच्या पलीकडे असल्यावर ती तिकडे बी जात नाही. जरा शिवटवट करीन, फुगन, गपचिक बसन, काय करणार नाही. पण गड्याच्या विरोधात गेलं ना, मग वघारात आपल्यात काहीच फरक नाही. वघारू कळालं ना तुम्हाला म्हशीचं? त्याला दोरीनं बांधलंय म्हणून माईला पेता येत नाही, आणि मालकाला धार काढता येत नाही म्हणून काळाच्या आप्याला.
इतकी परिस्थिती बिकट. चला, पशुच्या कुलातली आहे, भेटल कसा, पण अस्मिता ठेवली, अंतकरणात भाव ठेवला, इच्छा ठेवली. त्याला पाहत पाहत त्याच्या रूपाचं वर्णन करीत मृत्यू पावली. पुनर्जन्म पुन्हा अस्वलाचाच. जामवंती म्हणून जन्माला आली. जामवंती म्हणून. कल्पना करा, आपण जितकं गोड पाहू का, आपण जितकं गोड पाहू का, चांगलं पाहू का, तितका चांगल्या दृष्टीनं जगाचा बाप आपल्याकडे पाहतो. आपण जितकं चांगलं वाचू का, संकटातून आपल्याला तो वाचवतोय. संकटातून तो वाचितो, पण चांगलं वाचवायचा प्रयत्न करा. उगच इचकू नका, उंदरावानी घुशीवानी कोणाचे घर फिर उकांडे उकरू नका. चांगलं वाचा, देव तुम्हाला वाचील. आपल्याला काही पण वाचायची सवय लागली, बाष्कळ जे नको ते आधी. बघा ना महाराज, का आलं मोबाईलवर, तुला कोण सांगितलं सुंबळे हे पाहायचं, काय गरज आहे? काय झालं माहितीये का, आपल्या महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा इतक्या फुटक्या कानाचा आणि फुटक्या डोळ्याची लोक आपल्या महाराष्ट्रात बाबा जन्माला आली. घाण लवकर प्रदर्शित करते, घाण लवकर प्रदर्शित करते. आता टीव्हीवर सुद्धा बघा, एखादी चूक घडली ना, 15 महिना तेच दाखवतील, तेच. म्हणजे नालायकाचं प्रदर्शन करणं हे महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतंय. उलट सांगू का, घाण तर एक तर उचलून फेकली पाहिजे, नाही तर झाकली नाही पाहिजे. दारात जर कुत्र्यानं संडास केली ना माझ्या माईनं, तर खापर घेऊन झाडू घेऊन ती फेकून द्यायची. पण अशा आळशी बायका झाल्या, त्या झाकून ठोकत्या. झाकून ठेवल्यावर महाराज चलत आला आणि त्याच्यावर पाय द्याला. महाराजाला बसायला गालीच्या टाकला, मधात गेल्यावर महाराजाला कळालं पाय कशाने भरला, तर महाराज त्याच्या धोत्राला थोडाच पुसणार आहे, त्याच गालीच्या पुसला. घाण झाकल्यामुळे तुका मने करील टिक्याचा साठा, भजती ते भोटा शीघ्र होये, भजती ते भोटा शीघ्र होये. टिक्याचा साठा, भजती ते भोटा पंथाला बाबाजी पाठांतर चांगलं, तुमच्या भागातला हिरा आहे. इथंच राहिलो महाराज, हा, मोठाच होतो महाराज. वा 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 वा. मलाच ओळखायला वेळ लागला म्हणून. वा. पंथ चांगली माणसं पाहिली आणि श्रीगुरु समर्थ नामदेवरायांची प्रतिमा पाहिली. काय शोजोळ प्रतिमा आहे ती, काय रूप आहे ती, काय मूर्ती मंदिरातली. मन भारावून जातं ते पाहिल्याच्या नंतर. किती प्रसन्नता. महाराज देव्हारा कशाला म्हणते? देव्हारा कशाला म्हणते? विद्वानाला विचारा. आणि विद्वान जर नाही भेटला तर हे संस्थान पाहायला या, मग तुम्हाला कळेल देव्हारा काय असतो. एक चैतन्य आहे त्या परिसरातली. तुम्ही यायच्या अगोदरच बोलून गेलो, अत्यंत चैतन्य. तिथल्या दगडात कणाकणात चैतन्य. आस्वलीन झाली. महाराज भगवंत एका निमित्त्याकरता तिथे गेले. ते निमित्त होतं श्रीमंतक मण्याचं. भागवत ऐका, तुमच्या लक्षात येईल, किंवा भागवत वाचा, तुमच्या लक्षात येईल. कुठलेही ग्रंथ पुराण जर ऐकायची असतील तर विद्वानाच्या मुखारविंदातली ऐका. त्याच्या पलीकडचं सांगतो बरं का, त्याच्या पलीकडचं. विद्वानाची नाही ऐकली तरी चालतंय, आचरण शुद्ध लोकांच्या मुखारविंदातून ऐका, तर तुमचं कल्याण होईल. विद्वानाचा जर विचार केला तर या देशातले मुसलमान सुद्धा प्रचंड पाठांतरित आहेत. APJ अब्दुल कलाम जातीनं मुसलमान होते, पण गीता पाठ होती शंकर बुवा. गीता पाठ होती. तुम्हाला एक नाव प्रचलित असेल, डॉक्टर युमो पठाण, संभाजीनगरचे. ज्ञानेश्वरी प्रचंड पाठ आहे. विद्वत्ता ही बुद्धीचा प्रकार आहे. अशी काही लोक आहेत बाबाजी की ज्यांना 400 गाण्याचे कडवे पाठ येतात. बुद्धीचा प्रकार आहे. मी ऐकून 250 शिव्या पाठ केल्यात. काय मेमरी कार्ड असेल माझं, कल्पना करा. मी देत नाही म्हणा, या 2-3च देतो, भडव्या फडव्या हरामखोर वगैरे, ह्या 2-4च देतो, बाकी दुसऱ्या देत नाही. त्या दिल्यावर तर तुमच्या कानातले सगळे किडे मरतील. आणि ऐकायचे असतील तर कोणाला बैठकीत बसल्या ऐका, तुम्हाला सोडून मग पहा येतात का नाही. हा बुद्धीचा प्रकार आहे, पाठांतर करणं. विद्वानाचं नाही ऐकायचं, आचरणशील लोकांचं ऐकायचं. आणि आचरणशील लोकांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द ती शब्द नसतात, ती अक्षरे नवती देखा
ब्रह्म साम्राज्य दीपिका. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द ते ब्रह्म साम्राज्य दीपिका. आणि या लोकांच्या पायापशी राहून त्यांचं अनुकरण करणारे वारकरी त्यांचं ऐका. त्या शब्दानं तुमचा उद्धार होईल, तुम्ही पवित्र होताल, सुधारताल तुम्ही. बाबाजी हल्ली काय प्रकार झाला माहितीये का? 2% लोकांकडे चुकीची पैसे आलीत, म्हणून चुकीची पैसे आलेली लोकांना चांगलं ऐकाच वाटत नाही. त्यांनी हरामखोरांना डोक्यावर घेतलंय आणि मान मोरड्याव मग म्हणले देवा मै मान मोडी, भगवान म्हणले तुकडा पाड्यावी. नाही, याचं पाप लागेल आपल्याला. पाप सनातनी शोधा, सात्विक शोधा, शीलवान शोधा, चारित्र्यवंत शोधा. अशा लोकांची दर्शनं घेत जा, पावन लोकांची दर्शनं घेत जा, तुमचं कल्याण होईल. महाराज श्रीमंतक म्हण्याच्या निमित्तानं जगाचा बाप जामवंताच्या गुंफेमध्ये गेलेला आहे. आणि प्रांजळपणानं जामवंताला सांगितलं मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचंय. कल्पना करा, मुलगी आस्वलाची आहे आणि मागायला देव आलाय. बाबाजी देव माहित नव्हता पण माणूस तर दिसत होता ना. मग एक माणसाचं पोरग आपल्या पोरीसोबत लग्न करतं याचा आनंद बापाला वाटायला पाहिजे होता का नाही? पण नाही वाटला. ते म्हणला माणसाचं जरी पोरग असेल पण लायक संपन्न नाहीस का? लायकी नसेल तर तुला पोरगी देत नाही. काय महाराज, या देशातले पशु सुद्धा इतके विद्वान होते. जामवंत म्हणजे पशुत ना, पशु अस्वल आहेत. अस्वलानं सुद्धा विचार केला माझी मुलगी सांभाळण्याची लायकी ज्याच्यात नाही त्याला द्यायचीच नाही. मी काय ते तोंडानं सांगूच नको. कोणी सांगत असतं मी चांगलाच आहे. स्वतःचे दुर्गुण माणसं बायकोला सांगत नाही तर लोकांना सांगायला रिकामी आहेत का? बाजारात जरी एक जणाला हाणलं ते म्हणतो का बायकोला मग लय तोंड लाल केलं रे, मला आज बाजारात एक जणांना हाणलंय. बायकोला सांगू शकत नाही सुपन बतो तो लोकांना सांगू शकतो का? अपमान नाही सांगू शकत कोणी कोणाला. कोणी आपलं हाय ते नाही ते दाबून चोपून पुरुषार्थ सांगायचा प्रयत्न करतो. मी आज 700 लोकांना माळी घातल्या, तो बाप काऊन पितो? तू लोकांच्या चुली सारीत फिरला का? तू म्हाताऱ्याला दुरुस्त करणं, हा तो पोरग काऊन येड्यावानी करायले हे सांगायचंच नाही महाराज. निमूटपणे त्याच्या दरबारात प्रांजळपणानं माथा ठेवायचा. या मंदिरात सगळ्या काही गोष्टी सुखरूप होत्या. आपले घराने सांगूच नका मी असं केलं, मी इतक्या बाऱ्या वाऱ्याला गेलो, मी पायी गेलो, बुटच घातला नाही, पायाचे कातडेच गेले. उपकार थोडाच केलास. देवे दिला देव भजना गोमटा. आपल्याला त्याच्याकरता जन्म घातलाय. 3 बाऱ्या काय पाखडू पाखडू सांगायला लागला. भगवान गेले मुलगी पाहिजे मला, नाही देणार. कोणाला देतात? लायक संपन्न व्यक्तीला देईल. आता याच्यातली लायकीच त्यांना कळत नव्हती ना. षडगुण ऐश्वर्य संपन्न पोरगी मागायला गेलेला. आज अजित परमात्मा आहे, विश्व त्याला आरती करते. निरांजन भयो वेदांभूषितो शास्त्रमतितार्थ भयानाम निरांजन भय सकल सुधा वेदांभूषितय जायन्ते. वेदान कलयति सूत्रमिवा तत्व भयाय निजायन्ते. मंडित शास्त्रो यत पुराणायं मंडित शास्त्रो यत पुराणायं वेदभूषितं कलत्रया वेदभूषितं कलत्रया वेदभूषितं कलत्रया. नैवं गांजा कसं लिखितं. हे का गांजा फुक्यान दिले? शास्त्र वेद आणि पुराण बाबा ज्याची आरती करतात ते पोरगी मागायला आले. पण लक्षात नाही ना हा तो आहे म्हणून. साक्षात्काराशिवाय कोणी नमस्कार करत नाही. आपल्या संप्रदायात साक्षात्कार आहे, चमत्कार नाही. पुन्हा एकदा बोलतो, पुन्हा 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 माझ्या वाणीला उजाळा देतोय की चमत्कार हा भंगिऱ्या देवायचा असतो आणि भिकारचोड देवायचे भक्त चमत्कार दाखित असते. आपल्या देवांचे भक्त साक्षात्कार दाखित असते. हे तो तुमची सहज स्थिती, तुमची सहज स्थिती. लोकाशी भक्ती प्रगटावया, लोकाशी भक्ती प्रगटावया. आपला एकदा आपण भोकरला कीर्तनाला गेलतो. तिथे एक आपला विषय झालता की दिसल्याला मोठं म्हणायचंच नाही. दिसायला पुतना नंबर 1 होती आणि दिसायला साधी शबरी दिसत होती.
दिसायला कोण दिसायची? शबरी साधी. आणि असायला कोण दिसायची? पुतना. पुतनेच्या अंगावर 2-2.5 किलो सोनं. आपल्या काय बापाचं जातंय? 5-7 किलो सोनं होतं. काय आपल्याला का पैसे द्यायचे का काय काय तिचं बिल द्यायचंय? इतकी पुतना दिसायला सुंदर, पण शोषून मारली. कशी मारली? मुंच 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 शत्रू कला भय स्थिता वापिम दुग्धाम हृदयेषु भया षडक्रिया स्थितेषु. तिचे साही विकार सोसले तना वाटत. मुंच म्हणजे सोड, नाही सोड, शोषून मारली. दिसायला सुंदर होती आणि जंगलात राहणारी. आयुष्यभर बाबाजी तिनं आरसा पाहिला नाही. आयुष्यभर तिनं कंगवा डोक्याला लावला नाही. ती आतमध्ये बसली. ती किती वर्ष झाले त्या गोष्टीला? आपण गाडीत बसल्यावर बोललो होतो. मेमरी कार्ड शार्प आहे माझं. दिसायला जी माणसं चांगली असतात ती फारच चांगली असतात असं डोक्यातलं काढून टाका. तुम्हाला मुंग्याचा फरक माहितीये का? लाल मुंगी काळी मुंगी. लाल मुंगी काळी मुंगी. इमानदारीने सांगा, गिरगावच्या बाळूची शपथ आहे, वपायला कोणती मुंगी चांगली दिसती? लाल का काळी? लाल. डसल्यावर कोणती डोळ्यातून पाणी काढी? ती काळी जास्त डसत नाही. लाल मुंगी डसली ना तर माणूस तिला धरीत आहे. धरल्याच्या नंतर ती अर्धी तुटून येते पण मुंडकं काढीतच नाही. इतक्या लाल मुंग्या दाढ असतात. मी मुंग्या म्हणालो. हा मुंग्या मुंग्या मुंग्या. तुम्ही काही बी कोणीकडचं कोणीकडे घेत जाऊ नका. तुमची वायर कोण्या बी फ्यूज मध्ये जाते, त्याला मी काय करणार आहे? काळी मुंगी दिसायला साजूक आहे, लाल मुंगी दिसायला मात्र अशी गोड आहे, पण विकारी बात्र. काही काही माणसं दिसायला इतके प्रभावशाली दिसतात. वा 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 वा, जसे चारी वेद पाठ आहे त्याला. काशी फळावानीच दिसतो का? लाल बुन दिसतो, लाल बुन. पण आतमध्ये हात घातल्याच्या नंतर आषाढ मासी पचंती विष्ठा. मार्कंडे सांगतात, पावसाळ्यात कुत्र्यानं घाण केलं 3 दिवस झड असावा. झडीत ती घाण किती बेकार दिसती, तसे काही काही माणसं आतून त्या घाणीपेक्षा बेकार असते. हे देवाला कशी आवडते? गवळीयाची ताक पिरे कोण पोर हे चांगली, शेमूळ खरकटे नाकाशी. ती दिसायला साधी होती पण आतून गोड होते. पुतना वरून चांगली होती, आतून खराब होती. शबरी वरून दिसायला साधी होती, आतून गोड होती. ती याचे येणे जाणे कोणते. महाराज देव हा त्याच्या दिसण्याचा काय विचार करता? मी अगोदरच सांगितलं, पंढरपुरीचा निळा दिसायला कसा आहे? सावळा आहे, श्यामल वर्ण आहे, आकाश वर्ण आहे, सावळा आहे. पण त्याचा प्रभाव जर पाहायला गेला तर काशीतल्या मालकांना सुद्धा स्थिर करतो. ही त्याच्या प्रभावात ताकद आहे. रोज काशीतल्या मालकाला जा वाटते, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. काय प्रभाव आहे महाराज त्याच्या. म्हणून वेदा चाळा लावी येला, म्हणून वेदा चाळा लावी येला, आईचा काळ अनधी बहु काळ, आपल्या एखाद्या माणसाला काळा म्हणल्यावर सहन होतं का? तू एका बापाच्या घरचं खातो का? तू एका डोळ्यात खुपायलो का? तुला का रुतायलो का? तुला का फुकायलो का? इथं ठाईचा काळा. पण प्रभाव कधी कधी बाबाजी औषधी कडू असतात. घेतानाही डोळे झाकीत आहे, पितानाही कसनुस तोंड करीत आहे. पण 20 मिनिटात ताप राहते, 20 मिनिटात सर्दी राहते, 20 मिनिटात थंडी राहते. तसं ते दिसायला काळ आहे पण असायला त्याचं वजन करायला त्या ह्याच्यात पोराला करता नाही आलं. पंढरपुरातल्या मालकाचं पोरग म्हणजे ब्रह्मदेव, अत्यंत चतुरानंद. त्यालाही त्याच्या मुखाचं महाराज शेष शिनला झाल्या सहस्राची बाजीबा देव काव. काय काय त्याच्या रूपाची महती. जामवंताच्या लक्षात आलं नाही हा कोण आहे काय. पण बाप आहे शेवटी. तो बापाचं अस्तित्व वेगळं असतं. पण बापाला वाटतं आपल्या मुलीला व्यवस्थित ठिकाणी द्यावा आणि माफ करा मी तुम्हाला देऊ शकत नाही. अहो लग्न तर करावं लागेल ना. या 2 गोष्टी पारतंत्र्यातल्या त्या घरी ठेवत नसतात. बांधल्या खुंटासी धेनुचे चरणे,
दिल्या घरी राहणे लेकीचे ओ, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ, बांधल्या खुंटासी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. गाय जर दाव सोडून निष्ठली ना तर कोणाची मका खाती, आणि घरानं आलं की मालक कान हानी तू. ते बोलतय ना, लाज आहे का, पाळायची हिंमत आहे तर मका पेरावा, ज्वारी पेरावा, जमीन घ्यावा. इथभर जमीन नाही, गाई बैल म्हशी पाळायचा नाद आलाय. याच्या पलीकडे सांगू का, लय जोर आलाय आणि लोकांच्या राना सोडून देता, लाज वाटायला पाहिजे. असं ऐकल्यावर कानातून मुंग्या निघतात, मग काठीनं गाईचे म्हशीचे आणि बैलाचे कान हाणतो. कोण्या मोकाट सुटलेल्या मोकाट. म्हणून बांधल्या खुंटाशी धेनुशी चरणे. मोकाट कोणाला चरता येतं माहितीये का, कठाळ्याला आणि जाण्याला. जाणी आणि कठाळे कोणाला सोडलेले असते, देवाला. आपण कठाळे नाहीत. कठाळ्या आवताला धरता येत नाही, जाणीचं दूध काढता येत नाही, जाण्या गाईचं दूध काढता येत नाही आणि काढू बी देत नाही. कठाळ्या किती ताकदवान, आवताला नाही, डमणीला नाही, नांगराला नाही, बैलगाडीला नाही, कशालाच नाही. ते कठाळे असते. बैलानं गाईनं बांधलेल्या जाग्या वैरण खावा आणि मुलीनं ज्या घरी दिले त्या घराचा प्रपंच करावा. ती इथं सोबत नसती. तुम्हाला द्यावी लागन कोणाला, पण बापानं सांगितलं, दादा मी देतोय पण लायक संपन्न व्यक्तीला देतोय. मग कोणाला द्यायची, माझ्यासारखी ज्याच्याकडे ताकद आहे त्याला दे. तुमची ताकद किती आहे, कुस्ती खेळून पहा. अरे तुरच बोलू लागले ते, हे दिसायला बुटुकस होतं ना. तू माया संग कुस्ती खेळून पाय, मग तुला कळन. म्हणजे हे बाजूला गेलं, कपडे गिपडे फेकून दिले, उपरनं होतं पिवळ्या रंगाचं, त्याला पीत वस्त्र लय आवडत आहे. पीत म्हणजे पिवळा, पिवळा पितांबर कैसा, पिवळ्या रंगाचा पितांबर आहे, उपरणं येते. आणि कसून घेतलं लंगूट आणि ठोकली बाहू. एवढंच. बाबाजी जामवंत इतके मोठे होते. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या काळात सगळ्यात वयस्कर कोण होतं तर जामवंत होते. जामवंत इतकं ज्येष्ठ कोणीच नव्हतं. जामवंताला रावण सुद्धा नाक घासून नमस्कार करीत होता. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी रामेश्वराची स्थापना केली ना, तर रामेश्वराच्या स्थापनेचे मंत्र म्हणायला रावण आलता. एक जण म्हणला, गिरगावकराच्या गोळ्या संपल्या असतील का रे. रावणानं सीतेचं हरण केलंय. रामाचं रावणाचं इतकं भांडण, पूजेला कस काय येईल. जामवंताची कृपा होती शंकर बुवा. जामवंत हे रावणाच्या आजोबाचे मित्र होते. या काका काय काम आहे, काय काम एक आहे, पण तुम्ही करताल का, मला याची शंका आहे. काय, रामचंद्रांना शिवजींची स्थापना करायची आणि पौरोहित्य तुम्हाला द्यायचंय. रावण म्हणला, यजमानाचं मग भांडण आहे. काय हुशार होता रावण. यजमानाचं माझं भांडण आहे, पण यजमान ज्या देवाची स्थापना करायला तो देव माझ्या अंतःकरणात आहे. कारण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचं रावणाचं भांडण आहे, पण रामचंद्र शिवजींची स्थापना करतात आणि शिव रावणांचं आराध्य दैवत आहे. म्हणून माझ्या देवासाठी मी यजमानाचा विचार करणार नाही. किती विचार केला नाही बाबाजी, मी सांगून गेलोय का कीर्तना. आता जंगलातला माणूस पूजेचं साहित्य काय आणील, खारका कुठून आणील, वाट्या कुठून आणील, बदाम कुठून आणील, खडीसाखर कुठून आणील, मध कुठून आणील, साखर कुठून आणील, दही कुठून आणील, तूप कुठून आणील, दूध कुठून आणील. जंगलात आहे ना, बसायला पाट कुठून आणील, आसनपट्ट्या कुठून आणील, देवता कुठून आणील, हे पूजेचं साहित्य कुठून आणील. असं जामवंतानं रावणाला सांगितल्यावर रावण म्हणला, ज्याचा यजमान जंगलात आहे, वाक्य नीट ऐका, रावण बी किती विद्वान होता. ज्याचा यजमान जंगलात आहे किंवा ज्याचा यजमान गरीब आहे, त्या यजमानाचं साहित्य पुरोहितानं पुरवायचं असतंय. जगातला पहिला ब्राह्मण कोण असेल तर रावण असेल. इतका गोड की ज्यानं वनवासातल्या रामचंद्रासाठी पूजेचं साहित्य स्वतः घेतलंय. आणि कृपा कोणाची आहे, जामवंताची. महाराज, रावण मरेपर्यंत रामचंद्राची सीतेची भेट होणार नव्हती, पण पूजा करता करता जामवंतामुळे सीतेला एका पाटावर बसलं आणि पूजा संपल्याबरोबर रावणानं गाठ सोडली. गाठ बांधित असतात ना, ती गाठ सोडून विमानात बसून सीता पुन्हा अशोक वाटिकेत नेली. नाही म्हणले. विचारलं श्रुतीनं, तुम्ही येऊ कशी काय दिली. माझ्या प्रभूची स्थापना राम करतात,
माझ्या प्रभूची स्थापना, शिवजींची स्थापना राम करतात आणि रामांचं लग्न झालेलं आहे, त्यांची पत्नी हयातीत आहे, म्हणून एकट्याला पूजेला बसत नाही. म्हणून ती पत्नी सुद्धा इथं आणायचं. माझं इति करतो. इतका विद्वान रावण होता, इतका विद्वान रावण. हो, आबूक ठोकली, दिसायला साध आहे. श्रीमंत श्रीमंतक म्हणे जामवंताकडे 21 क्विंटल 78 किलो सोनं देणारा म्हणे. रोज 21 क्विंटल 78 किलो सोनं देणारा म्हणे जामवंताकडे. काय पोरीचा बाप श्रीमंत. एका मुलीचं नाव सांगितलं, 12,000 एकर जमीन जिच्या बापाला. माझ्या मीराबाई, मेवाडच्या मीराबाई, मेवाडच्या राजाची कन्या. इकडे 21 क्विंटल 78 किलो सोनं देणारा म्हणी, आणि ती पोरगी मागतोय, नाही देत. खेळा कुस्ती. 27 दिवस आणि 27 रात्रा कुस्ती खेळली. 28व्या दिवशी जामवंत खाली वाकले आणि नमस्कार केला. भगवंताने विचारलं, कस काय दमलात? फक्त 28वाच दिवस उजाडाय बाबा. 27 रात्रा पाणी नाही, जेवणाचा तर विषयच नाही, आणि झोप बी नाही. रातून दिवस 27 रात्र आणि दिवस कुस्ती चालू होती. 28व्या दिवशी सूर्याचा प्रकाश पडल्याच्या नंतर मग नमस्कार केला जामवंतानं. तर देवाने विचारलं, दमलात का? जामवंत म्हणले, संवत्सरा परिभेदी, म्हणजे 1 वर्ष जाईपर्यंत मी दमत नाही, पण तू ह्या दमण्याचा विचार, तू ह्या न दमण्याचा विचार केला, याच्याकरता पाया पडतो. म्हणजे पाया का पडता? माझ्या आत्ता लक्षात आलं तुम्ही माणूस नाही, माझ्या आत्ता लक्षात आलं तुम्ही पशु नाही. 27 रात्र आणि 27 दिवस ज्याला घाम येत नाही, ज्याला तहान लागत नाही, ज्याला भूक लागत नाही, तो जगाचा पोशिंदा आहे, तो जगाचा पोशिंदा आहे. आणि मग आता त्याच्यासोबत कशाला कुस्ती खेळायची? शेवटचं पाया पडतो. पोरगी दिल्यावर तुम्हाला माया पडावं लागेल, पोरगी दिल्यावर जावायला सासऱ्याच्या पडावं लागेल. मी नाही पडणार, आता शेवटचं पडतो. आणि मग तदेव लग्नं सुदिनंत देव, ताराबलम चंद्रबलम तदेव, विद्याबलम दैवबलम तदेव, लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुतस्ते श्याम पराजय. झालं लग्न. मंगलाष्टक म्हणायला कोण असेल महाराज? ते का असे मंगलाष्टक होते का? ताई ग बाई ग, सखाराम तात्याचा भग्या, अंशीराम तात्याची आंजी, असे मंगलाष्टक होते का महाराज? पाप लागन पाप. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. आपल्या संप्रदायात चुकीचा परमार्थ करणे नरका जाणे चुकेना. काही पण तोंडजोड म्हणायचं नाही, नाही म्हणायचं, नाही म्हणायचं. इतकी संस्कृती गोड आहे आपली, इतकी संस्कृती गोड आहे. या देशामध्ये कळवातीन सुद्धा सुरुवातीला गाणं म्हणत नव्हती. या देशातली बाबा कळवातीन सुद्धा घुंगर बांधून नाचणारी बाई सुद्धा स्टेजवर पहिलं गाणं म्हणत होती, म्हणत नव्हती. त्याला गणगवळण म्हणायचे. मी काय पाहिलं नाही, पण मोठ्यांचं ऐकलं. म्हणजे या देशातलं अवडंबरीचं नृत्य करणारी स्त्री सुद्धा गणगवळण म्हणायची. मग ती जोडलेली असेल तर संप्रदायातल्या लोकांनी हे कशाला म्हणायचं? राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन, बायकोचे दागिने सोडून आण रे बँकेत टाकलेले. सक्रात होऊन गेली, तिनं तशीच सक्रात केली. सोंबळ्या सोनाराची तुठुले अन्न दागिने सक्राती पुरते, काय राधेला गोंडे लावती? चल माया गावाला जाऊ. आणि काय तू या गावात सगळी घाणच आहे ना. विठाला विठाला नका ते बुवा, कॅमेरे चालू आहेत, मोबाईल पाहू नका. विठाला विठाला देऊन टाकली मुलगी, देऊन टाकली. तिचं नाव आहे जामवंती. जामवंती. आईने विचारलं, कृष्णा ही तितक्यासाची बायको केलीस, नखाची बायको केलीस, काय दिसती ती? म्हणलं आई दिसायला कशी असू दे, तिच्या बापानं हुंडाले मोठा त्याला. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळ रोजचं देणारा हुंडा मनी दिल्यावर आता बायको कशी का असं? मग बऱ्याच गठुड्यावर सांभाळायच्या असतात. तिच्या बापान गठुडं दिलं की मग सांभाळून घ्या. आता कशी ते सांभाळण्यासाठीच गठुडं दिलंय. त्याच्यामुळे गठुड्याच्या लय नादी लागू नका. आचरणशील पत्नी करा.
लाखो गठुडे तुमच्या जीवनात प्राप्त होतील. आणि गठुड्याच्या नादानं जर बायको केली तर हाय ते गठुडे उडून जातील आणि नाशिकला गट्टू उचलायला जावं लागेल. इतकं ध्यानात ठेवा. जास्त गठुड्याच्या नादी लागू नका. विठाला विठाला. महाराज सगळी लोक परेशान आहेत. बाबाजी लक्ष्मी परेशान आहे, सत्यभामा परेशान आहे, बाकीचं जाऊ द्या. सत्यभामा आणि लक्ष्मी परेशान आहे. देवाला अष्टनायिका होत्या. देवाच्या 8 पत्न्यांचं नाव सांगता येतं का तुम्हाला? किती भागवत ऐकले तुम्ही आतापर्यंत? किती रामायण ऐकले? किती शिवपुराण? तिन्ही पुराणात आहेत बरं. रामायणात सुद्धा देवाच्या 8 पत्न्यांची नाव आहेत. विष्णू आहे तो. शिवपुराणात सुद्धा 8 पत्न्यांची नाव आहेत. भागवतात तर काय कितीतरी वेळेस येते. तुम्हाला सांगता येतात का पंढरपुरातल्या मालकाच्या 8 पत्न्यांची नावं? जिला पाठ नाहीत का तिनं संक्रांतीच्या दिवशी वाण देऊ नका. गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे तुम्हाला. लायकी नाही आपली वाण देण्याची. त्या 8 पत्न्या माहीत असा. सप्त ऋषींची नाव जाऊ द्या होते. लय लांबचा खेळ आहे. किती किती मोठं दुःख आहे माहिती आहे का? आपण रोज आरतीत म्हणतो पंथ योगी 28 विटेवर उभा. जर खालून मला चिठ्ठी आली योगी 28 किती येतं? धोतर पिवळं होईन गिरगावच्या बाळूचं? नाही होणार पिवळं. मी नाही पिवळं होऊन देणार तुमच्या आशीर्वादाने. 28ला 28 युग पाठ असावा. त्यानंच आरतीचं कडवं म्हणावं. आपण रोज योगी 28 विटेवर या कौरव झुल तू नदी बैल झुलल्यावानी. ही सगळीची सगळी काय किती किती साधे उदाहरण आहे. तू किती साधे किती 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 देवाच्या 8 पत्नी आपल्याला पाठ नसावं. किती मोठी शोकांतिका आहे. प्लॅस्टिकचे हाती घे त्याच्यावरती एक लेकरानं हाती गिळलं. ऑपरेशन करायला नांदेडला 6 लाख लागले. कशाला सोंग नुसते संक्रांतीचे उसाच्या धिलप्यान वाळकाच्या धिलप्यान वंब्यान हे ते कशाला ते? हे नाही आपलं पाठ असं. सगळ्या लोकांनी विचार केला की जामवंती तुला जगाचा बाप कोणाच्या कृपेने भेटला? काहीच नाही. मी भजन केलं नाही, फक्त त्याला पाहिलं. पाहता श्रीमुख गोविंदाची गोड अंतकरणाने त्याला पाहिलं. डोळे झाकले, प्राण सोडा. जीवनभर त्याच्या रूपाचं चिंतन केलं. एके दिवशी त्यानं मला पत्नी म्हणून स्वीकारले. आता देवाची पत्नी झाली याच्या पलीकडचं सुख कोणते? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजन. किंवा आता पाहता श्रीमुख गोविंदाचे. हे त्या प्रभूचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. विठोबा रखुमाई ही त्याच्या मुखात ताकद आहे. आपला वेळ संपला. 5-10 मिनिटात भगवंताचं छोटंसं चरित्र पाहू. तुम्ही खूपसं 7 दिवस ऐकले. मी थोडंसं सांगेन. तो भगवान परमात्मा मथुरेत जन्माला आला. प्रगट मात्र गोकुळात झाला. जन्म जरी तिथं झाला असेल पण प्रगट नाही झाला. प्रगट होणे कशाला म्हणतात? लोकांना दिसणे. तिथं नाही दिसला कोणाला. कशाहून दिसला नाही? जर दिसला असता तर रक्षपाळाने जाऊ द्याला नसता. नुसता जन्म झालाय, प्रगट नाही झाला. जन्म झाला, प्रगट मात्र गोकुळात झाला. आणि गोकुळात प्रगट झाल्याच्या नंतर आनंदल्या नर नारी. नरांनाही आनंद झाला आणि नारींनाही आनंद झाला. याच्या पलीकडे सांगतो दिशेला आनंद झाला. 10 दिशा प्रसन्न झाल्या. आपल्याला 4च माहिती. मोठ्या लोकांना विचार जा दिशा 10 कोणत्या? त्या दिशाही प्रसन्न झाल्या. 12 तो इतका सुंदर होता त्याला पाहण्यासाठी गोपी नंदराजाच्या वाड्यात आल्या. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे वाटी ताटी सुंटवडे. हातामध्ये सुंटवड्याचं पात्र घेऊन यशोदा मैयाच्या अंगणामध्ये या सगळ्या गोपी जमा झाल्या. आल्याच्या नंतर यशोदेला प्रसन्न वाटलं. सगळ्यांना क्षम दिलंय आणि नंदराजानं दान करायला सुरुवात केली. मग एखादी गरीब असेल जमीन दान दिली. कोणी एखादा राजा असेल त्याला हत्ती दान दिला. कोणाला घोडे दान दिले. कोणाला सुवर्ण दान दिलं. कोणाला वस्त्र दान दिलं.
काय काय दान करायचं सगळं काम करत राहिले. नंदराजा हे उदार होते. नवनंदापैकी एक नंद होते, उपनंद 8 होते आणि हे मुख्य नंदराज होते. यांच्याकडे गायी 9 लाख होत्या. त्या अर्थी जमीन किती असेल कल्पना करा ना. आई तुझा मी एकुलता एक, गायी राग 9 लाख गायी होत्या, 9 लाख. आणि एवढी मोठी प्रचंड श्रीमंत नंदराज, त्यांनी खूपसं असं दान केलेलं आहे. आणि अपेक्षा अशी होती की माझ्या पुत्राला सर्वांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. महाराज हे सगळे जे आलते का, हे त्याच्याकडून आशीर्वाद घ्यायला आलते, त्याच्याकडून आशीर्वाद घ्यायला आलते. त्याला आशीर्वाद द्यायला नव्हते आले, त्याच्याकडून घ्यायला आलते. एवढा मोठा अजाजित परमात्मा. आणि भगवंतानं तिथं आनंद खूपसा लुटलेला आहे. त्या मातीत तो खेळला, त्या मातीत तो रांगला. तळवे तळ हात डाव्या गुडघ्यानी रांगत रांगत रंगनी चोरीत लोणी चोरीत लोणे अवनी धरती गवळाने अवनी धरती गवळाने मानित चरणी देते गाराने सोने सागरी मादित चरणी देते कराने यशो सोने सागरी. कृष्ण आळवा आळवा भरतनी माती नावा कृष्ण आळवा लोणी सुद्धा भक्षण केलं. विष्णुबा एक सांगू का, गायीसाठी माईकवर बोलण्याची पात्रता महाराजांकडे आहे, कारण त्यांच्याकडे गायी येतात. मी देवाला प्रदक्षिणा करत असताना कुटार पाहिलं मध्ये. मला त्यांनी सांगितलं की तुमचे भक्त आलते तारीख घ्यायला. त्यांनी सांगितलं बाबांकडे गायी येतात. मला चांगल्या प्रतीचं दूध दिलं आल्या आल्या प्यायला. मी काही बोक्या नाही, पण चांगला असल्यावर पितो. म्हणजे बाबा तुम्हाला पुरेपूर गायीवर बोलण्याचा अधिकार आहे. काल्याचं कीर्तन त्याच कीर्तनकारानं करावा, त्याच्याकडे एक तरी शेपूट असावा, गळ्याची शपथ. मी काही फार मोठा नाही, फार काही विद्वान नाही, काही नाही. त्याच्याकडे एक तरी गायीची शेपटी असावा, तोडलेली नाही, तिनं अशी हलवावी. एक जर गाय असेल तर त्यानंच काल्याचं कीर्तन करावं. तुम्ही आम्ही सगळे जीवन शुच्या चमड्यात फार मोठी ताकद आहे, पण करताल. पण आपलं घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला घरचे आंबे खावा वाटणत, हातानं जे आंबे घेता येते ते खावा वाटणं, आणि बंदुकीनं आंबे पाडायचे. आता बंदुकीची गोळी आहे 150 रुपयाला आणि आंबा भेटतो 9 रुपयाला. आता बंदुकीची गोळी घ्यायला पैसे नाहीत म्हणून आंब्याच्या फांदीवर गेला आणि फांदी गळ फांदीची मोडी तंगडे पुडून मग ऑपरेशनला